रामकृष्ण हरी मंडळी, आज आपण आलो आहोत पुण्याजवळील प्रसिद्ध तीर्थक्षेत्र आळंदीला. ही जागा आहे संत ज्ञानेश्वर महाराजांच्या जीवन समाधीची आणि इथे दररोज हजारो भाविक भक्तिभावाने येतात. ही आहे इंद्रायणी नदी. या नदीकाठीच संत ज्ञानेश्वर महाराज यांचे संजीवन समाधी मंदिर आहे. इंद्रायणी नदी म्हणजे जणू ज्ञान आणि भक्तीचं वाहतं स्वरूप आहे. इथे उगाच कुणी येत नाही. इथे येणारा प्रत्येक भाविक शांततेचा शोध घेऊन येतो. या नदीच्या काठावर संत ज्ञानेश्वर, संत तुकाराम, संत नामदेव यांसारख्या थोर संतांनी भक्ती साधना केली. तीच ही नदी आजही त्यांचं अस्तित्व जपून आहे. इंद्रायणी ही केवळ नदी नाही, ती आहे संतांची प्रेरणा, भक्तांची भावना आणि प्रत्येक मराठी मनाचं श्रद्धास्थान. इथे पाणी नाही वाहत, इथे वाहते संतांचा स्पर्श. असं म्हणतात की इंद्रायणीच्या किनारी बसूनच ज्ञानेश्वर महाराज यांनी ज्ञानेश्वरी रचली. चला तर आता आपण जाऊया ज्ञानेश्वर महाराज यांच्या समाधी मंदिराकडे. संत ज्ञानेश्वर महाराज नाव उच्चारलं की नुसतं संत नाही आठवत, आठवतं ते म्हणजे ज्ञानाचं तेज, भक्तीचं झाड आणि मराठी भाषेचा आधारस्तंभ. त्यांचा जन्म हा 1275 साली पुण्याजवळच्या आपेगावमध्ये झाला होता. त्यांनी शरण येणाऱ्या प्रत्येकाला एकच गोष्ट शिकवली, तू देवाचा अंश आहेस, तुला स्वतःची किंमत ओळखायला शिक. त्यांची भाषा गोड होती, पण अर्थ मात्र खोल होता. ज्ञानेश्वर महाराज हे फक्त एकटे नव्हते, त्यांचं घर म्हणजे संतांचं कुटुंब होतं. निवृत्ती महाराज, त्यांच्या थोरल्या भावाने त्यांना अध्यात्म दिलं, सोपान भावाने भावगीत गायलं आणि मुक्ताबाई म्हणजे संतांनी आत्म्याला मिळालेली आई. ज्ञानेश्वर माऊली आणि विठोबा यांचं नातं फार खास होतं. ज्ञानोबा नेहमी म्हणत, विठोबा तू माझ्या प्रत्येक श्वासात आहेस आणि मी तुझ्या प्रत्येक नामात. हा रस्ता आहे तो माऊलींच्या संजीवन समाधीकडे जाण्याचा. संत ज्ञानेश्वर माऊली हे केवळ एक संत नव्हते, ते ज्ञान, भक्ती आणि प्रेमाचे प्रतीक होते, ज्यांनी फक्त 16व्या वर्षी ज्ञानेश्वरी लिहिली, जी आजही जग बदलणारी ग्रंथ मानली जाते. आणि आता आपण आलो आहे श्री ज्ञानेश्वर महाराज संजीवन समाधी मंदिराजवळ. ही जागा श्री संत ज्ञानेश्वर माऊलींची समाधी असलेलं पवित्र भूमी, पण फक्त समाधीच नाही, हे संपूर्ण परिसर शांततेचं मंदिर आहे. हे आहे महाप्रवेशद्वार. जेव्हा ज्ञानेश्वर माऊलींचा जन्म झाला तेव्हा समाजाने त्यांना स्वीकारलंच नाही. त्यांचा परिवार समाजातून बहिष्कृत झाला होता, पण त्यांनी दुःख न स्वीकारता त्यातून ज्ञान निर्माण केलं. पूर्वी धर्माचं आणि वेदांचं ज्ञान फक्त संस्कृतमध्ये होतं आणि ते फक्त ब्राह्मणांसाठी. पण ज्ञानेश्वर माऊली म्हणाले, देव सर्वांचा आहे आणि ज्ञानही सर्वांसाठी असावं, म्हणून त्यांनी ज्ञानेश्वरी मराठीत लिहिली. त्या काळात स्त्रियांना बोलायचा हक्कही नव्हता, पण ज्ञानोबांनी त्यांच्या लहान बहिणीला मुक्ताबाईला संतत्व दिलं. ती ओव्या लिहायची, भजन करत असे आणि लोकांनी तिला संत मुक्ताबाई म्हणून मानलं. आजही ते 4 भावंड ज्ञानोबा, निवृत्ती, सोपान आणि मुक्ताबाई संत परिवार म्हणून ओळखले जातात. फक्त 21व्या वर्षी ज्ञानोबांनी संजीवन समाधी घेतली, म्हणजे त्यांनी शरीर जिवंत असताना शांतपणे समाधी धारण केली. कारण ते म्हणाले, माझं कार्य आता पूर्ण झालंय आणि आजही आळंदीच्या या पवित्र भूमीत तेच मौन अनुभवता येतं. आणि त्यानंतर अनेक वर्षांनी त्यांची समाधी पुन्हा शोधून काढली आणि हे कार्य केलं संत एकनाथ महाराजांनी. संत एकनाथ महाराजांना ज्ञानेश्वर माऊलींची समाधी शोधायची होती. ते आळंदीला आले आणि त्यांनी मनपूर्वक तपस्या केली, ध्यान केलं आणि भक्तीच्या मार्गाने त्यांनी मार्गदर्शन मिळालं. एकनाथ महाराजांनी समाधीच्या जागेवर ध्यान केलं आणि त्यांच्या अंतःप्रेरणेने ही जागा स्पष्ट झाली. ज्ञानोबांनी समाधी घेतली, एकनाथांनी ती उघडली आणि भक्तांच्या मनात माऊली पुन्हा जन्मली. ज्ञानेश्वर माऊलींचं आयुष्य सुरुवातीपासूनच संघर्षमय होतं. त्यांचे वडील विठ्ठलपंत एक विद्वान ब्राह्मण होते. एक दिवस त्यांनी संसार त्यागून संन्यास घेतला, पण नंतर मनात परिवर्तन झालं आणि ते पुन्हा घरी आले. पण त्यावेळी धर्मशास्त्र काय म्हणायचं? त्या काळात नियम फार कडक होते. धर्मशास्त्र असं म्हणायचं की एकदा संन्यास घेतला की संसारात परत येणं हे पाप आहे. जेव्हा विठ्ठलपंत घरी आले आणि पुन्हा संसार सुरू केला, तेव्हा समाजानं त्यांच्यावर आणि त्यांच्या संतानांवर बहिष्कार टाकला. म्हणूनच ज्ञानेश्वर, निवृत्ती, सोपान, मुक्ताबाई या सर्व भावंडांना समाजाने अस्वीकारलेले ठरवले. त्यांना मंदिरात येऊ द्यायचे नाही आणि घराबाहेरही लोक त्यांच्याकडे तिरस्काराने पाहायचे. ज्ञानेश्वर माऊलींनी हा अपमान सहन केला, पण त्यांनी द्वेष नाही तर भक्ती आणि ज्ञानाचं उत्तर दिलं. ते म्हणाले, जर माझं अस्तित्व स्वीकारत नाही तर मीच त्या अस्तित्वाला अर्थ देईन. याच अपमानामुळे माऊलींच्या आई-वडिलांनी स्वेच्छेने नदीत जलसमाधी घेतली होती. समाधी मंदिराजवळचा हा परिसर म्हणजे फक्त दगडी रस्ते नाहीत, हे तर माऊलीच्या स्पर्शाने पवित्र झालेला भूमीचा गाभारा आहे. डोळ्यासमोर दिसतात फुलांच्या माळा, कानात टाळांचा आवाज आणि मनात एकच गुंज, ज्ञानोबा माऊली तुकाराम, ज्ञानोबा माऊली तुकाराम. मंदिराबाहेर कुठे रांगोळी आहे, कुठे अभंग लिहिलेले भिंत, कुठे एखादा भाविक शांत बसलाय, डोळे मिटलेले. हा परिसर बोलत नाही, तो फक्त अनुभवतो.
बघा इथलं वातावरण. इंद्रायणीच्या काठावर वसलेली ही जागा आहे जिथं फुलांचा सुगंध आहे, टाळ मृदुंगांचा गुंज आहे आणि मनामध्ये खोलवर शांतता आहे. बाजूलाच नदी वाहते आहे, जणू ती माऊलींच्या शब्दांनी भरलेली ज्ञानाची नदी आहे. प्रत्येक लाट शांत आहे, पण काहीतरी बोलत आहे. इथे येणारा प्रत्येकजण काही ना काही शोधायला येतो. कोणी समाधान, कोणी शांतता, कोणी फक्त स्वतःची थोडा वेळ बोलण्यासाठी. तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा. जय हरी विठ्ठल.